सातारी खाशाबा जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरोळ येथे कार्यरत आहे। आज आपला जो टॉपिक आहे तो सिंपल फेसिंग, याच्यामध्ये CNC टर्निंग लेथवर केले जाणारे सिंपल फेसिंग प्रोग्राम आपण कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण इथं बघायचं आहे। चला आपण पुढे टॉपिककडे वळूया। आता आपण टॉपिककडे वळलोय, सिंपल फेसिंग प्रोग्राम इथं आपण बघतोय। या सिंपल फेसिंग प्रोग्रामसाठी सिमेन्स कंट्रोल आणि आपल्याकडे फानुक कंट्रोल असे दोन कंट्रोल सिस्टीम आपल्याकडे वापरले जातात। या सिस्टीममध्ये काम करत असताना सध्याला आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये फानुक कंट्रोल सिस्टीम ही मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येत असल्यामुळे आपण फानुकसाठी वापरले जाणारे जी कोड आहेत ते आपण इथं बघतोय। त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला G00 या कोडची आवश्यकता लागणार आहे। त्याच्यामध्ये G00 कोड आहे त्याला आपण काय म्हणतो, रॅपिड टूल ट्रॅव्हल। रॅपिड टूल ट्रॅव्हल म्हणजे काय की ज्या वेळेला टूल आयडियल कंडिशनमध्ये असतं की टूलाला कोणत्याही प्रकारचं मशीनिंग कार्य करायचं नसतं त्यावेळेला हा कोड वापरला जातो। त्यानंतर आहे G01 जो लिनियर इंटरपोलेशन कटिंग फीड। लिनियर इंटरपोलेशन म्हणजे काय तर एका सरळ रेषेत कातकाम करण्यासाठी वापरला जाणारा कोड तो आहे लिनियर इंटरपोलेशन, त्याला आपण कटिंग फीड म्हणतो। त्यानंतर आहे फीड। फीड म्हणजे काय तर प्रोग्राममध्ये आपल्याला जो G99 द्वारे दिला जाणारा फीड आहे mm पर रिव्होल्यूशन, mm पर रिव्होल्यूशन। आता फीड हे दोन प्रकारचे असतात, एक असतो mm पर मिनिट आणि दुसरा जो असतो तो mm पर रिव्होल्यूशन असा असतो। त्याच्यातला आपल्याला वापरायचा आहे G99 फीड आणि हा फीड डिस्क्राईब करण्यासाठी हा F या अक्षराने इथे डिनोट केलं जातं। त्यानंतर आहे G21 ज्याच्यामध्ये इनपुट इन mm हे वापरलं जातं। त्यानंतर आहे G97 ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट सरफेस स्पीड कंट्रोल कॅन्सल। आपल्याला कॉन्स्टंट सरफेस स्पीड कंट्रोलची इथं काही आवश्यकता नसल्यामुळे आपण G97 हा फीड येथे कॅन्सल करण्यासाठी कॉन्स्टंट सरफेस स्पीड G97 या कोडची आपण काय करतो इथं वापर करतो। त्यानंतर आहे एंड ऑफ ब्लॉक। प्रोग्राम लिहित असताना किंवा प्रोग्राम टाईप करत असताना जो आपली जी लाईन आहे ती बंद करण्यासाठी किंवा मशीनला समजण्यासाठी की इथं हा ब्लॉक बंद झालेला आहे ते कळण्यासाठी एंड ऑफ ब्लॉक हे वापरलं जातं। आता याच्यामध्ये काय, आता आपण त्याच्यासाठी आपण एक जॉब बघू। सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागतं तर टूलपाथ। आता टूलपाथ काढण्यासाठी किंवा आपण कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ त्याचा बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या। आता आपण डायरेक्ट कोऑर्डिनेटसाठी जाऊ। आता आपल्याला सर्वप्रथम फेसिंग करण्यासाठी टूलपाथ ठरवावा लागतो। आता टूल हे प्रथम काय असतं तर रेफरन्स पोझिशनला असतं किंवा होम पोझिशनला असतं। कशाला असतं, होमला असतं। आणि ते होमवरून कुठे येणार आहे तर आपला वर्क 0 हा जो 0 आहे ह्याला आपण काय म्हणतो वर्क 0 किंवा वर्क ऑफसेट म्हणतो। इथं टूल आपलं 0 केलेलं आहे आणि इथून सगळ्या जे डायमेन्शन्स असणार आहेत ते आपण त्या पद्धतीनं इथं दिले जातात। तर आपल्याला टूलपाथ ठरवत असताना आपल्याला काय करायचं आहे तर टूलाद्वारे फेसिंग कार्य करायचं आहे। काय करायचं आहे फेसिंग म्हणजे आपल्याला हा एवढा भाग आहे तो काय करावा लागणार आहे कट करून काढायचा आहे। त्यासाठी आपण काय करणार आहे इथं लांबी किती घेणार आहे 2 mm म्हणजे आपल्याला कट कितीचा लावायचा आहे 2 mm लावायचा आणि त्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला फेसिंग करायचा आहे। त्यामुळे आपल्याला कोऑर्डिनेट्स लागणार आहेत। सर्वप्रथम आपण काय करतो एका सेफ अंतरावरती टूल आणून ठेवतो, ह्याला आपण म्हणतो सेफ पॉईंट। काय म्हणतो सेफ पॉईंट। सेफ पॉईंट पासून आपण काय करतो डायरेक्ट कट लावतो। काय लावतो कट। तर इथं 1 नंबर कोऑर्डिनेट आला। त्यानंतर सेंटर पासून ज्यावेळेला आपण खाली जातो तिथं आहे तो 2 नंबरचा पॉईंट आहे आणि 2 नंबर पासून आपल्याला टूल काय यायला पाहिजे बाहेर यायला पाहिजे। इथं आला हा 3 नंबरचा पॉईंट आणि त्यानंतर वरती जो येतोय तो सेफ पॉईंटला परत जातो। म्हणजे आपला इथं टूलपाथ जो आहे तो कशा पद्धतीने निश्चित झाला तर याच्यामध्ये पहिल्यांदा S 1 2 3 आणि परत S या पद्धतीमध्ये आपला टूलपाथ आता निश्चित झालेला आहे। आपल्याला आता या पुढचं कार्य जे करायचं आहे ते काय करायचं तर आपल्याला एक टेबल बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा पॉईंट नंबर X कोऑर्डिनेट Z कोऑर्डिनेट फीड आणि सर्वात प्रथम आपल्याला काय लिहायचं आहे कोड। आता कोड आपण कशावर ठरवतो आता S पासून ज्यावेळेला टूल 1 नंबरला जाणार आहे त्यावेळेला ते मोकळं आहे
मोकळं म्हणजे काय, तर एक कोणत्याही प्रकारचा कट इथे निघणार नाही, त्यामुळे आपण इथं काय करतो G00 घेतो. त्यानंतर 1 नंबरपासून ज्या वेळेला टूल हे आपलं 2 नंबरपर्यंत जाणार आहे खाली, त्यावेळेला आपण काय करतो G01. का तर इथला एवढा भाग सोडला तर इथून पुढं हे काय करणार आहे, टर्निंग करत खाली जाणार आहे किंवा फेसिंग करत खाली जाणार आहे. हा फेसिंग प्रोग्राम आहे, त्यामुळे फेसिंग करत खाली जाणार आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला हे सगळं प्रोसेस पूर्ण होईल त्यावेळेला जे बाहेर निघताना टुलाला इथं G00 परत 3 पासून स्टेपपर्यंत जातो ना G00. या पद्धतीनं हा काय होतो, कोड आपला तयार होतो. आता आपण काय करू, या पद्धतीनं पहिल्यांदा टेबल आखून घेऊ आणि ह्या टेबलप्रमाणे पहिला कोऑर्डिनेट्स काढून घेऊया. प्रथम पॉईंट आहे एस, सेफ पॉईंट. सेफ पॉईंट घेत असताना आपण काय करतो, आपल्याला जो डायमीटर दिलेला आहे तो किती आहे, 50 आहे. तो आपण त्याच्यामध्ये 2 mm ॲड करून इथं काय करतो 52. आणि झेड काय घेणार आहे, तर 2 mm आपल्याला पुढं पाहिजे. हे जे अंतर आपण 2 mm घेतले, इथे दिसताना जास्त दिसतो, मी दाखवण्यासाठी तेवढं दिलेलं आहे, पण हे 2 mm घ्यायचं आपल्याला, म्हणून आपण झेड किती घेतो 2, एफला डॅश. त्यानंतर 1 नंबर पॉईंट काय आहे, 1 नंबर पॉईंट. 1 नंबर पॉईंट काय आहे, x इथं 52 आहे, म्हणजे आपण सेफ लाईनच्या पॉईंटमध्ये घेतला, पण आपल्याला इथं 0 पासून आत कट लावायचा आहे, म्हणून इथं -2 घेतला. काय घेतला, -2. इथं कोड काय आला G00. इथं कोड काय आला 1 नंबरला G00, बरोबर का. आता 1 नंबरपासून 2 नंबरला जाणार. आता 2 नंबर, आता इथं थोडं ट्रिकी आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, तर डायमीटर हा 0 पासून खाली घ्यायचा आहे, म्हणजे मायनसमध्ये डायमीटर घ्यायचा. म्हणून आपण काय करतो, इथं -2 घेतो. काय घेतो, x हे -2 घेतो. आणि हा कट सुद्धा आता येतो, तो पण काय आला -2. आणि हा ह्याचा कोड काय येणार आहे G01. आणि एक लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी G01 आहे त्या ठिकाणीच काय घ्यायचं, आपल्याला फीड द्यायचं आहे. त्यामुळे G01च्या लाईनमध्ये आपला फीड आला, आपण 0.5 mm पर रिव्हॉल्युशन हा आपण इथं फीड घ्यायचा आहे. त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट, आता टूल आपलं काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. त्यामुळे x -2 तसंच राहणार, फक्त झेड इथं बदलणार आहे. आणि कोड आपला फीड येणार आहे का नाही, इथं कोड काय आला G00. आणि परत सेफ पॉईंट आपल्याला माहीतच आहे. आता याप्रमाणे आपण कोडला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं, फानुक सिस्टीममध्ये प्रोग्राम लिहित असताना त्याचा काय असतो, एक मेमरी नंबर असतो. काय असतो, मेमरी नंबर. आता आपण आपल्या मशीनवरती इथं ज्यावेळेला प्रोग्राम भरतो त्यावेळेला तिथं O1111 ह्या मेमरी स्लॉटमध्ये भरत असतो, त्यामुळं हा त्याचा काय झाला, नेम झाला. आता आपण प्रोग्रामला सुरुवात करू. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण लाईन नंबर लिहू N5. काय लिहू, N5. आता सगळ्यात पहिला जो कोड आपण लिहिणार आहे तो कुठला असणार आहे, G21. काय आहे, G21. त्यानंतर काय आहे G97 आणि G99. आणि त्यानंतर आपला एंड ऑफ ब्लॉक. एंड ऑफ ब्लॉक हे या पद्धतीनं पण लिहिलं जातं, सेमीस जे आपलं चिन्ह आहे या एंड ऑफ ब्लॉकचं त्या पद्धतीनं. त्यानंतर आता दुसरी लाईन. आता ह्या लाईनचा अर्थ आपण पहिल्यांदा बघितलेला आहे. G97 म्हणजे कॉन्स्टंट सरफेस स्पीड कॅन्सल. G21 म्हणजे मशीनला समजण्यासाठी सर्व जी मापं आहेत ती कशामध्ये आहेत, तर MM मध्ये आहेत, हे समजण्यासाठी 21. आणि G99 जे आहे ते फीड MM पर रिव्हॉल्युशनमध्ये देण्यासाठी आपण G99 दिलेला आहे. त्यानंतर N10 आपण 5च्या पट्टीमध्ये लाईन वापरतोय. हा लाईन नंबर हा पुढं भविष्यामध्ये आपल्याला पुढं लाईन ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होतो, कारण प्रोग्राम मोठा ज्यावेळेला होतो त्यावेळेला या लाईन नंबरचा उपयोग तिथं पडत असतो. आता आपण त्यानंतर पुढचा जो प्रोग्राम घेणार आहे किंवा आता तिथं पुढं आपण M कोड टाकायचा. काय टाकायचा आहे, M कोड. आता M06 काय घ्यायचं आहे, M06. M06 हे कशासाठी असतं, तर टूल चेंज. काय असतं ते, टूल चेंज. M06. आता आपण 1 नंबर स्लॉटमध्ये असणारे टूल वापरणार आहे आपण. T0101 घेतलं. त्यानंतर N15. आता आपल्याला काय करायचं आहे, स्पिंडल ऑन करायचं आहे. काय करायचं आहे, स्पिंडल ऑन करायचं आहे. स्पिंडल ऑन करण्यासाठी M कोड आहे M03. त्याला आपण स्पिंडल ऑन किंवा आपल्याला चक फिरवण्यासाठी हा कोडचा वापर केला जातो, M03. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर RPM द्यावं लागतं, किती RPM मध्ये फिरणार आहे. मग ते S न दाखवतो आपण. यस. आता आपण काय घेऊ, 1000. हां, पण इथं ज्या वेळेला तुम्ही प्रोग्राम करत असता किंवा कोणताही प्रोग्राम करत असता त्यावेळेला हे स्पीड फीड हे कॅल्क्युलेट करावं लागतं. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आता N20 M03 झालं. आता आपली ॲक्च्युअल प्रोग्रामला सुरुवात होणार आहे. आता ह्याच्यामध्ये पहिली लाईन आपल्याला टूल जे आहे ते सेफ पॉईंटला आणायचं आहे होम पोझिशनवरून.
त्यामुळे इथं काय आलं G0 0 X 52 Z 2 एंड ऑफ ब्लॉक. बरोबर. आता ही पहिली लाईन पूर्ण झाली. आता N25 G0 0. आता ही 1 नंबरची लाईन आहे. आता आपला काय येणार X 52 Z - 2 एंड ऑफ ब्लॉक. म्हणजे हा काय झाला चौथा प्रोग्रामची लाईन झाली. आता इथं तुम्हाला सांगितले रॅपिड टूल ट्रॅव्हल. आता इथनं पुढचा जो कोड असणार आहे 2 नंबरची लाईन आहे. आता 52ला आलेला आहे. आता आपल्याला कट लावणार आहे. बरोबर का. आता हे 52ला टूल आलंय म्हणजे इथनं काय झालं आता पहिल्यांदा इथंपर्यंत आलं. इथून ह्या लाईनला येणार. आता ह्या लाईन पासून ज्याला खाली येणार आहे इथं G01 आहे. त्यामुळे आपण काय घेतला इथं G01. G01 पासून X काय असणार आहे -2. Z काय असणार आहे -2 आणि आपण F किती घेतोय 0.5 एंड ऑफ ब्लॉक. एंड ऑफ ब्लॉक हे लक्षात ठेवायचं. जोपर्यंत तुम्ही ब्लॉक एंड करत नाही तोपर्यंत ती प्रोग्रामची लाईन पूर्ण होत नाही. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर N35 G0 0. आता आपल्याला टूल बाहेर काढायचा. इथंपर्यंत त्यानं काय केलं फेसिंग केल्यानंतर आपल्याला टूल बाहेर घ्यायचा. त्यासाठी आपण 3 नंबरचे कॉर्डिनेट देणार. G0 0 न X - 2 Z + 2 एंड ऑफ ब्लॉक. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे परत स्टेप पॉईंटला न्यायचा. स्टेप पॉईंट काय आपला G0 0. त्यामध्ये S चा जो आहे X 52 आणि Z 2 एंड ऑफ ब्लॉक. आता आपलं इथून इथंपर्यंत हा मेन प्रोग्राम झाला. ह्याच्यामध्ये फेसिंगची क्रिया होईल. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर टुलाला होम पोझिशनला रिटर्न पाठवायचं किंवा होम पोझिशन आणि सगळे पॅरामीटर 0 करायचे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं अनेक कोड वापरावा लागतो. तो आपण ह्या लाईनला वापरू. त्याच्यामध्ये G28 त्याच्यामध्ये U0 W0 एंड ऑफ ब्लॉक. आता G28 म्हणजे काय रिटर्न टू होम पोझिशन म्हणजे टूल हे जाऊन रिसेट होतं आणि जे पुढची लाईन जी आहे ती N50 त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ह्या लाईनला जे आपण स्पिंडल ऑन केलेलं होतं ते बंद करायचं आहे. आता टूल आपलं रिटर्न पोझिशनला गेलं. जे आपलं स्पिंडल आहे ते बंद करण्यासाठी आपण कोणता कोड वापरतो M05 त्याला एंड ऑफ ब्लॉक. आणि मशीनला सगळं कार्य संपलेलं आहे ते रिसेट करण्यासाठी आपण काय करतो किंवा प्रोग्राम एंड करण्यासाठी M30 हा M कोड वापरतो. अशा रीतीने हा आपला प्रोग्राम इथं पूर्ण झालेला आहे फेसिंगचा. हा आता आपण काय करणार आहे तर सिम्युलेटर ॲप आहे फानुकचं त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला कशा पद्धतीने हा प्रोग्राम रन होतोय ते आपण पुढे बघूया. आता अशा रीतीने आपण फेसिंग प्रोग्राम हा बघितलेला आहे. आणि ह्या संदर्भात जर आपल्याला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकताय. परत एकदा सगळ्यांचे आभार. आणि महास्किल हे आपलं शासनाचं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे यूट्यूब लिंक किंवा ITI संबंधित मटेरियल आपल्याला मिळेल. त्यामुळे तुम्ही ते लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.